नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे की दुसऱ्याची फ्रँचायझी घेऊन बिझनेस करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा ब्रँड का नाही डेव्हलप करत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की दुसऱ्याची फ्रँचायझी जर आपण घेतली तर आपल्याला काय काय लॉस होऊ शकतो। सगळ्यात पहिल्यांदा जर एखाद्या ब्रँडेड कंपनीची मी फ्रँचायझी घेतली तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असतं की नॉन रिफंडेबल डिपॉझिट। प्रत्येकाचं असतं की आता काहींचं 2 असेल, काहींचं 4 लाख, तर ते तुम्हाला नॉन रिफंडेबल डिपॉझिट असतं। तर हे तुम्हाला पहिल्यांदा भरायला लागतं। तुमचा बिझनेस चांगला रन झाला, वेल अँड गुड, पण तुमचा बिझनेस जर तसा नाही झाला तर हा पहिला तुमचा लॉस असतो। तुम्ही डिपॉझिट भरलं, त्याच्यानंतर काय होतं की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तुमचं जे इंटिरियर आहे तुमच्या त्या हॉटेलचं म्हणा किंवा जे काही तुम्ही करणार, आता पिझ्झा असेल तर एखाद्या पिझ्झाचे तुम्ही घेतले तर त्याचं इंटिरियर त्यांचं जसं आहे तसं तुम्हाला करून घ्यायला लागतं। मग त्याच्यात परत त्यांनी दिलं ठीक आहे, नाहीतर तुम्हाला करून घ्यायला लागणार तो खर्च। त्याच्यानंतर जे आहे की तुम्ही काय करायला लागतं की कंपल्सरी त्यांच्याकडूनच मटेरियल घ्यायला लागतं। आता माझ्या एक ओळखीचा आहे किंवा माझा स्टुडंट होता बॅडमिंटनचा, आता येत नाही, पण त्यानं एका कॅफेची घेतली होती, पुण्याची कॅफे होती त्याची घेतली होती कोल्हापुरात फ्रँचायझी, पण आत्ता बघता त्याला 40 ते 50 लाख लॉसच झाला। मग मी काय म्हणते, ज्यांच्याकडे जर पैसा असेल तर त्यांनी फ्रँचायझी घ्या, ठीक आहे पैसा, पण ज्यांना कर्ज काढून तुम्ही एखादी फ्रँचायझी घेणार असाल तर सगळा अभ्यास करा, पूर्ण मार्केटचा अभ्यास, फ्रँचायझी इन्व्हेस्टमेंट किती आहे, तुमचा सेल किती व्हायला पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास करा आणि मग फ्रँचायझी घ्या। याच्यानंतर ह्यांच्यामध्ये अजून काय असतं तर तुम्ही फ्रँचायझी घेतली तर जे काही तुम्हाला मटेरियल लागणार आहे, आता कॉफी असेल तर कॉफीचे जे त्यांचं तुमची साखर, कॉफी पावडर, अजून काही त्यांचं असेल तर ते सगळं मटेरियल तुम्हाला त्यांच्याकडनंच कंपल्सरी घ्यायला लागतं। ते मटेरियल तुम्ही त्यांच्याकडनं घ्यायचं, पण काय होतं की तो मला काय म्हणला की मटेरियल घ्यायचं पण त्याचं ते बिल मला स्पेसिफिक असं द्यायचं नाही, बाबा कॉफी आहे, कॉफी बीन्स असतील, कॉफी पावडर ह्याचं एवढं असं बिल नाही द्यायचे, ते लमसम एक बिल हे तुम्हाला या महिन्याचं पे करायचं आहे। दुसरीकडनं तुम्ही मटेरियल घ्यायचं नाही, हे फ्रँचायझीत कंपल्शन आहे। त्यांचे काही रूल्स असतात किंवा त्यांचे तुम्ही जे ॲग्रीमेंट करणार त्याच्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य करूनच तुम्हाला तुमचं फ्रँचायझी दिली जाते। पहिलं लॉस येणार आहे तुमचं डिपॉझिट, दुसरं मटेरियल त्यांच्याकडूनच घ्यायचंय। मग 2 रुपयाचं मटेरियल ते तुम्हाला 10 रुपयानं जरी दिलं तरी तुम्हाला घेणं प्राप्त आहे, घ्यायलाच लागतं। त्यामुळे इथं तुमचा थोडा लॉस होऊ शकतो। मटेरियल घेऊन तुम्ही बिझनेस केला तर त्याच्यात अजून असतं की तुम्ही जो काही सेल करणार, सेल नॉट प्रॉफिट, सेल करणार तर त्याच्यावर त्यांचं पर्सेंटेज असतं। सोप्या भाषेत जर तुमचा महिन्याला एक 10,000चा सेल झाला, मी उदाहरण देते, तर 10,000 सेल झालाय, तुम्हाला प्रॉफिट त्याच्यात 1,000-1,500च मिळाला असेल तर 10,000च्या सेलवर तुम्हाला त्यांना काही पर्सेंटेज द्यायला लागतं। म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होऊ देत अगर लॉस होऊ देत, त्यांचं पर्सेंटेज सेलवरचं हे द्यायलाच तुम्हाला लागणार आहे। म्हणून जेव्हा मला असं वाटतं की तुम्ही फ्रँचायझी घेणार तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मग तुम्ही फ्रँचायझी घ्या। घेऊन नका असं मी म्हणत नाही, द बेस्ट असेल, छान आहे, रनिंग चालणार, घ्या, पण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मग फ्रँचायझी घ्या। की बाबा उठली आहे माझ्याकडं, हे नाही आहे, कर्ज काढले फ्रँचायझी, असं नका करू। की आजकालचे मुलांचं तसं आहे, कॅफे काढायचं आहे आणि नंतर 40, 50, 60 लाख कर्ज होतंय, आई वडील काय करणार। म्हणजे मला या दृष्टीने मी सांगते की तुमच्याकडे पैसा 1 लाखो कोटी रुपये पडून आहेत, ही फ्रँचायझी घ्या, नाही डुबली दुसरी घ्या, प्रॉब्लेम नाही। पण मला असं आहे की जी माझ्यासारखी सर्वसामान्य लोक आहेत तर त्यांना जेव्हा फ्रँचायझी घ्यायचे तर हा विचार करणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे। त्यामुळं हे
म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी जे काही सांगितल्या आहेत तो तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे आणि मग फ्रँचायझी घ्यायला लागणार आहे. म्हणजे हा माझा, मी सुद्धा कोल्हापुरात जेव्हा ॲबॅकस आलं होतं, सगळ्यात पहिली कंपनी होती कोल्हापुरात, तेव्हा मी त्या वेळेला जवळजवळ 15 वर्ष झाली असतील तर नॉन रिफंडेबल डिपॉझिट त्यावेळेला मी 35,000 दिलं होतं, 35 ते 37,000. म्हणजे ते माझे गेल्यासारखेच. पहिल्यांदा तुम्हाला ते सांगतात की आम्ही मदत करू, तुमचं बिझनेस तुम्हाला वाढवायला हे करू, खूप आश्वासनं असतात पण ती पाळली जात नाहीत. त्यामुळे मी स्वतः ॲबॅकसची फ्रँचायझी घेतलेली आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की फ्रँचायझी घेताना खूप काळजी करून घ्या. कारण मला तेव्हा की तुम्हाला स्टुडंट तुमच्याकडे त्या एरियातले तिथं पाठवले जातील असं काही होत नाही. मेन होती त्यांच्याकडे सगळी मुलं, म्हणजे मी साने गुरुजी एरियात राहते तर तिथली मुलं सुद्धा तुम्हाला देऊ असं सांगितलं होतं, पण नाही, सगळी मुलं गावात जिथं मेन हे होतं तिथंच येत होती. त्यामुळं फ्रँचायझी घेताना काळजी घ्या. मला काय म्हणायचं की तुम्हाला आता फ्रँचायझी घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा ब्रँड का नाही एखादा तयार करत, की ब्रँड तुम्हाला तयार करायचं, तुमचं प्रोडक्ट सगळ्यात द बेस्ट पाहिजे आणि तुम्हाला थोडासा अभ्यास करायला लागेल. आता आपल्याला ब्रँड तयार करायचा असेल तर काय करायला लागणार, तर सगळ्यात पहिल्यांदा बघायला लागेल की मार्केटमध्ये असे काही जॉईंट्स आहेत की तिथं लोक सारखं जाऊन तिथं सारखं त्या व्हेंचरला व्हिजिट करतात. म्हणजे सोप्या भाषेत की डॉमिनोज असेल, मॅकडॉनल्ड असेल, की लोक तिथं सारखी का जात आहेत, काय असं आहे तिथं की लोक सारखं तिथं जात आहेत, तिथलाच बर्गर खात आहेत, तिथलाच पिझ्झा खात आहेत. तर ह्याचा तुम्हाला अभ्यास करायला लागेल की जेव्हा तुम्हाला स्वतःचा ब्रँड तयार करायचा असेल तर त्यांच्याकडे लोक का जातात, तर सगळ्यात पहिला सर्व्हिस, दुसऱ्यांदा फूड क्वालिटी, की त्यांची सर्व्हिस द बेस्ट आहे, फूड क्वालिटी प्रश्नच नाही आहे. 3 पॅकिंग, की त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे, त्यांचं पॅकिंग आहे की ह्याच्यावर आपल्याला बघितल्यावर हां खावंसं वाटतंय. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला खूप अभ्यास करायला लागतील की तुम्हाला एखादा ब्रँड तुमचा एस्टॅब्लिश करायचा असेल तर. आता जेव्हा मला असं म्हणायचं आहे की हे का ब्रँड करायला पाहिजे, ब्रँडिंग तुम्ही एरवी बाबा ऑर्डर घेताय, पैसे मिळत आहेत, पण मोठा पैसा किंवा मोठं नाव, पैसा जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला ब्रँड करणं गरजेचं आहे. नुसतं जेवण देऊन किंवा ऑर्डर देऊन तुम्हाला तेवढेच पैसे मिळणार आहेत, पण ब्रँड केला तर तुम्ही ब्रँड विकून जास्त पैसा मिळवणार आहे. मग हा ब्रँड तयार करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला लागेल की बाबा मी एखादा ब्रँड करायचं आहे मला, किंवा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा जे काही आहे, किंवा क्लाउड किचनमधनं तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, महत्त्वाचं की मेन्यू कमी करायला लागणार आहे. मेन्यू कमी करायला लागणार आहे म्हणजे काय, तर सोप्या भाषेत तुम्हाला सांगते की तुम्हाला एखाद्या गोष्टीवर स्पेशल काम करायला लागणार आहे. म्हणजे काय, म्हणजे की तुम्हाला एक स्पेशालिटी द्यायला लागणार आहे. म्हणजे काय, उदाहरण की तुम्हाला लगेच समजेल की स्पेशालिटी तुम्हाला द्यायची आहे. जसं डॉमिनोज म्हणलं की पिझ्झा, हेच तुम्हाला समजतं. मॅगडी म्हणलं की बर्गरच येणार. पिझ्झा हट पिझ्झा, सबवे म्हणलं की सँडविचेसच तुम्हाला लगेच येणारच डोक्यात. तसं तुमची काय स्पेशालिटी आहे की मी म्हणलं की काय स्पेशल तुम्ही देणार आहात. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही एखाद्या प्रोडक्ट किंवा एखाद्या गोष्टीत स्पेशल पाहिजे, की ते नाव घेतलं की तुमचं प्रोडक्ट डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही कोणत्या गोष्टीमुळं ओळखले जाणार आहात तो तुमचा प्रोडक्ट असणार आहे, की त्यावर तुम्ही ओळखले जाणार. हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट येणार आहे की तुम्ही तुमच्या जे काही व्हेंचर आहे त्याचं तुम्ही
नाव काय देणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाव, तुमचं नाव देऊ नका. जे मी चुका केल्या, श्रद्धाज हेल्दी हाऊस, पण त्यानं काही हे होत नाहीये ना. तुमचं स्वतःचं नाव न देता एक युनिक नाव, लहान नाव असं तुम्हाला सुचवायला पाहिजे. आता तुम्ही टिफिन सर्व्हिस करताय, तर श्रद्धाज टिफिन सर्व्हिस हे नाव थोडंसं ओल्ड फॅशन वाटतं. तर तुम्हाला देणार तर तुम्ही टिफिनच आहे, पण तुम्ही टिफिन लव, टिफिन अफेअर्स किंवा युनिक नाव तुम्हाला शोधायला पाहिजे. की तुमचा ब्रँड तुम्हाला एस्टॅब्लिश करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जे व्हेंचर आहे त्याचं नाव युनिक पाहिजे, ब्रँड. हां, की काय टिफिन अफेअर्स, टिफिन लव, असं काही टिफिन लव बर्ड, काही तुम्ही तुमच्या यानं हे करा, पण ते नाव घेतलं की तुमचेच प्रोडक्ट समोर आलं पाहिजे. जसं डॉमिनोज म्हणलं की पिझ्झा येतो. आता तुम्ही म्हणणार मी खूप लहान गावात राहतो, मला कस्टमरच मिळत नाहीत. ह्यांच्यासाठी जरी तुमचं एखादं गाव लहान असेल तरी तुम्हाला काय करायचं आहे की मी म्हणते लाखो कस्टमर मिळण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे की कस्टमर फॉर लाईफ, म्हणजे तुम्हाला लाईफ टाईम तो कस्टमर मिळायला पाहिजे. ह्याच्यासाठी ते कस्टमर, मी म्हणते चला एक 50 कस्टमर तुम्हाला मिळाले, पण ते 50 कस्टमर तुमचे कसे व्हायला पाहिजेत, तर ते तुमच्या प्रोडक्टचे फॅन व्हायला पाहिजेत. की जो काही तुम्ही प्रोडक्ट ब्रँड विकणार आहे, तर त्याचे ते अक्षरशः तुमच्या ब्रँडच्या प्रेमात पडले पाहिजेत. छोटंसं गाव आहे, मला लाखो नाही मिळणार आहेत, माझ्याकडं सुरमर. तुमचे फॅन कधी होतील? सगळ्यात पहिल्यांदा क्वालिटी, प्रोडक्टची क्वालिटी. मी नेहमी म्हणते द प्रोडक्ट द बेस्ट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं पॅकिंगला खूप महत्त्व आहे. तुम्हाला समजेल की डॉमिनोज किंवा पिझ्झा ते पाठवतात कसं पाठवतात, किंवा तिथं सुद्धा देतात ते कसं देतात. त्यामुळं सांगायची जास्त गरज नाही, ते तुम्हाला लगेच कळतं. डॉमिनोज किंवा मॅकडी त्यांचं पॅकिंग, तो अभ्यास करा. त्याच्यानंतर तुमची सर्व्हिस फास्ट पाहिजे. बाबा ऑर्डर दिली आहे खूप वेळ असं नाही, त्यांची जशी सर्व्हिस आहे फास्ट, त्यामुळं सर्व्हिस, पॅकिंग आणि क्वालिटी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. की त्या गोष्टींमुळं हे 25 लोकच आहेत. चला तुमचं छोटं गाव आहे, एक 25च कस्टमर आहेत, ते तुमचे या सगळ्या गोष्टीच्या प्रेमात पडलेत, तर ते 25 कस्टमर तुम्हाला 50चे 500, 500चे 1000 कस्टमर मिळवून देणार आहेत. आता हे 25 कस्टमर आहेत, हे तुमच्या एवढ्या प्रेमात पडतील की ते कुठेही जाणार नाहीत. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तुम्ही दिलेल्या आहेत. की तुम्हाला या सगळ्या गोष्टीमुळे ते खूप इम्प्रेस झालेले आहेत की नाही बाबा त्यांचं प्रोडक्ट खाल्ल्यानंतर आहा, सर्व्हिस अरे किती मस्त आहे, किंवा त्यांचं पॅकिंग, स्वच्छता, नीटनेटकेपणा, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की या गोष्टीमुळे तुमचा कस्टमर कुठेही जाणार नाही. आणि हेच कस्टमर तुम्हाला ते रिपीट येत राहणार, आणि ते रिपीट आलेले कस्टमर तुम्हाला आत्ता बोलले तसं 50चे 1000 कस्टमर मिळवून देणार. आता तुम्हाला तुमचं मार्केट किंवा ऑडियन्स सेट करायचं आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला एक बाबा फक्त मला टिफिन सर्व्हिस द्यायची आहे, तर त्या टिफिन सर्व्हिसवर तुम्हाला पहिलं सर्च करायला लागेल की ऑफिसेस किती आहेत. हे मोठ्या ह्याच्यातलं झालं की ऑफिस किती आहेत, कुठलं ऑफिस किती आहे, त्यांचं टायमिंग किती, हा सगळा सर्च करून तिथं जाऊन तुम्ही भेटायला पाहिजे. तुम्ही काय वेगळं देणार हे तुम्हाला तिथं कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे आणि देता आलं पाहिजे की तुम्हाला आपोआप तिथल्या ऑर्डर्स मिळणार आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन करायचं आहे तर तुम्हाला झोमॅटो, स्विगी या सगळ्या गोष्टीवर जाऊन रिसर्च करायला पाहिजे. की तुमचा रिसर्च जेवढा चांगला असेल तेवढा सक्सेस तुम्हाला मिळणार
आहे. काय करायचं आहे तर आता आपण कोणत्या गोष्टीत स्पेशालिटी करणार आहे तर त्या रिलेटेड स्विगी, झोमॅटो ह्याच्यावर जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे. त्या आउटलेटमध्ये जायचं आहे आणि बघायचं आहे की कोणता बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे. तो जर चालत असेल तर तुमचा प्रोडक्ट चालायचे चान्सेस जास्त आहेत. आता ब्रँड करायचा तर काय करायला लागेल आपल्याला तर काय करा तर आता काय करायचं आहे की फ्रँचायझी इंडिया यावर जायचं आहे ॲपवर आणि बघायचं आहे की कोणते कोणते ब्रँड आहेत. हे जे ब्रँड आहेत ते फ्रँचायझी देत आहेत म्हणजे काहीतरी विकलं जातंय, सेल होतोय. मग असे कुठले ब्रँड आहेत हे सगळं पाहायचं आहे आणि त्याची फक्त गाईडलाईन घ्यायची, कॉपी करायचं नाही. त्यांची गाईडलाईन घेऊन तुम्ही तुमचा ब्रँड सेट करू शकता. ब्रँड सेट केल्यानंतर, ब्रँड तयार केल्यानंतर मार्केटिंग करायसाठी तुम्हाला आपल्या काही गोष्टी करायलाच लागतील. जसं मी आधीचं मार्केटिंगला सांगितलंय, पॅम्पलेट्स टाका. त्याच्यानंतर सुरुवातीला थोडं डिस्काउंट द्यायला लागेल. 200चा पिझ्झा 90ला एक हे सांगते मी की थोडं तुम्हाला पहिल्यांदा डिस्काउंट ऑफर्स, डिस्काउंट्स या गोष्टी करायला लागणार आहेत. तो डायरेक्ट मार्केटिंग करा. त्याच्यानंतर सोशल मीडिया हे आहेच की तुम्हाला ते आपण सगळं मागच्या वेळी मार्केटिंगमध्ये ते सगळं बघितलेलं आहे की डायरेक्ट मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग, स्विगी, झोमॅटो सुरू करा. पॅम्पलेट, होर्डिंग की काही अंतरावर तुम्ही तुमची होर्डिंग्स लावू शकता. हे सुरुवातीला करायला लागणार आहे. जेव्हा तुम्हाला मोठा पैसा मिळवायचा आहे तेव्हा सुरुवातीला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे स्वतःचा ब्रँड तयार करून तुम्हाला मोठा पैसा मिळवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ बघा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.